शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेणार आहोत म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णो. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णो. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची प्रभूचा महिमा दिगंतरा प्रभू प्रशंसा नित्य करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा ईशना में त्याचे रे धन्य धन्य त्याला म्हण रे ईशना में त्याचे रे धन्य धन्य त्याला म्हण रे पुत्रासे दाविदाचा राजा तो इस्रायलचा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा प्रभु से गौरव गान करा प्रभु चरित सन्मान करा गान करा जय गान करा प्रभु राजा समान करा गान करा जय गान करा प्रभु राजा समान करा प्रभु राजा समान करा प्रभु राजा समान करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा धरती सातो निर्माता आकाशाचा तो विधाता तारांचा तुझी करता जगताचा तुझी त्राता तुझ शोध कुठे मिळाया प्रभु तुझी प्रेमळ बापा तुझ शोध कुठे मिळाया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा वाऱ्याची झुळझुळ विरली लाटांची कळकळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला उपकार कसे मी फेडू
प्रभू तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया. 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 गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा. गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझाला तो जिया फुला तारणारा, या सवाद्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो जिया फुला तारणारा, या सवाद्याला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पणी प्राण उठला तारायाला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पणी प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो जिया फुला तारणारा, या स्तवाद्याला. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन आमचा. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन आमचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो जिया फुला तारणारा, या सवाद्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगतियाची, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगतियाची, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो जिया फुला तारणारा, या समाजाला. त्याचे भावे मने जगाच्या, स्वीकारा हो त्याला. जग उतारक जीवन सत्य, आळवनीत दयाला. त्याचे भावे मने जगाच्या, स्वीकारा हो त्याला. जग उतारक जीवन सत्य, आळवनीत दयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो जिया फुला तारणारा, या सवाद्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान
बोला तारणारा या सवाताला, या सवाताला, या सवाताला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे. गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो. गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो. प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर. प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर. अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू प्रतीक्षा. अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू प्रतीक्षा. प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर. प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर. अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू प्रतीक्षा. अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू प्रतीक्षा. प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर. प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर. मुझे छुअन मोल प्रभु, मुझे छुअन मोल प्रभु,
प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर। प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर। प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 95, प्यासा हिरन जैसे। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू ही मेरे मन की अभिलाषा, तू ही मेरे मन की अभिलाषा। तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं, तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। सोना चांदी मैं तो ना मांगू, सोना चांदी मैं तो ना मांगू। मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं, मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो बन जाए सदा सुमन, तू जो बन जाए सदा सुमन। पुष्प पराग सा चलता रहूं मैं, पुष्प पराग सा चलता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो मेरे दिल में वास करे, तू जो मेरे दिल में वास करे। पाप से नित नित डरता रहूं मैं, पाप से नित नित डरता रहूं मैं। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरन जैसे ढूंढे हैं जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। 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 हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में
सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। यहोवा स्वर में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा, बताता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा, सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा, सदा गाता रहूँगा, मैं सदा गाता रहूँगा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आता आपण नाचून गाऊन प्रभूची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। ला 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 ला. जरा प्रीति से उंच निशान गाओ, प्रभु से गौरव गाओ. जरा प्रीति से उंच निशान गाओ, प्रभु से गौरव गाओ. ला 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 ला.
ला 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 ला। मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला, मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला, सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमवू, मांजरा प्रीतीचे उंच निशान गाऊ, प्रभूचे गौरव गान, जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ, प्रभूचे गौरव गान। ला 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 ला। येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभु तारणहार, येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभु तारणहार, आला बाला आनंदाला, आता आमचे अर्पे बांधरा प्रीतीचे उंच निशान गान, प्रभूचे गौरव गान, जरा प्रीतीचे उंच निशान गान, प्रभूचे गौरव गान, प्रभूचे गौरव गान, प्रभूचे गौरव गान। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्यमान मेरे प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्यमान मेरे प्रभु, तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। हालेलुया 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 हालेलुया। सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभू जागरा, नाही असे पाहिले मी कधी आजगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभू जागरात, नाही असे पाहिले मी कधी आजगात, धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले, धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले, प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले, प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले, पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट, पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट, वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे, वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे, तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, भेटेल तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे, तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, भेटे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे, कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत, कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी
किती करू मला नाही कळत. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी आज जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी आज जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी आज जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी आज जगात. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सिंहों की माद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. सिंहों की माद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई ना होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी न घबराना. साथ में तेरे कोई ना होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे कभी न घबराना. हाथों में गढ़ कर जो तुझको साथ तेरे चलेगा साथ रहेगा. हाथों में गढ़ कर जो तुझको साथ तेरे चलेगा साथ रहेगा. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. सर्वांनी मनापासून स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया.
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचं अंतःकरण त्या प्रेमळ प्रभूकडे लावा. मनात कोणाविषयी राग असेल तर प्रत्येकाला क्षमा करा. आपली पापं त्या प्रभूसमोर कबूल करा, पश्चाताप करा आणि त्या प्रभूकडे क्षमा मागा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या परमेश्वराच्या अपार प्रेमाची आठवण करा. त्याच्या अमर्याद प्रेमाकडे पहा की तो परमेश्वर प्रेम आहे, होय प्रेम आहे आणि तो अनंत प्रेम आहे. होय प्रभू. आणि आपण जे त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण पण प्रति दिवस प्रति क्षणाला त्याचा अनुभव घेतो की तो आपल्यावर प्रेम करत आहे. होय प्रभू. त्याची दया सनातन आहे, होय प्रभू. त्याची कृपा अखंड आपल्या जीवनातून वाहत आहे. धन्यवाद प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची उपकार स्तुती करा, स्तुती कर. कारण तो एकमात्र असा आहे जो सन्मानास योग्य आहे. होय प्रभू. तो पराक्रमी परमेश्वर आहे. हा प्रभू. त्याच्या नावाला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. पहास त्याच्या अपार करुणेने त्याने पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या चरणाशी एकत्रित केलेलं आहे. होय प्रभू. आपण त्याचा अनुभव घ्यावा, त्याचं सामर्थ्य पाहावं म्हणून त्यांनी ही कृपा आपल्यावर केली आहे. होय प्रभू. कारण वचन म्हणतं की धन्य आहात तुमचे डोळे आणि तुमचे कान जे पाहत आणि ऐकत आहेत. धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याचे आभार माना, आभार माना. अगदी हृदयातून त्याची स्तुती करा. स्तुती कर. जोरात टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पित्या. प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 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 गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. जिसने हमको बनाया, जिसने सबको बनाया, जिसने सबको बनाया, वह परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. पापों में क्यों मरते यारो, यीशु को तुम अपनाओ. पापों से माफी तो मांगो, हमारे साथ तुम भी ये गाओ. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. होय आपला पिता आपला देव आपल्या बरोबर आहे. होय प्रभू. म्हणून आज आपण त्याच्या घरामध्ये उभे आहोत. धन्यवाद प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. पहा त्या परमेश्वराने या क्षणापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो. त्याच्या नावाला उंचवा, उंचावी. कारण त्या परमेश्वराने आपल्याला निर्माण करून तो आपल्याला विसरलेला नाही, होय प्रभू. तर आजही तो आपल्यावर प्रेम करत आहे. धन्यवाद. आणि या संपूर्ण विश्वाद्वारे तो आपल्या गरजा पूर्ण करतो. होय. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आजही तो आपल्याला सूर्याचा प्रकाश देत आहे, पावसाद्वारे पाणी देत आहे, खावयास अन्न देत आहे, घालावयास वस्त्र देत आहे. होय प्रभू. सगळं काही त्या परमेश्वराने आपल्यासाठी विपुल बनवलेलं आहे. हा प्रभू. हाच पुरावा आहे की आजही तो देव आपल्यावर प्रेम करतो, होय आपली प्रभू. काळजी घेतो,
आपलं संरक्षण करतो त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या अनंत उपकारांबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करा. कारण हे संपूर्ण विश्व त्या परमेश्वराने शब्दाच्या द्वारे निर्माण केलं. होय. पण त्याने मनुष्य जातीवर एवढं प्रेम केलं की त्याने आपल्याला शब्दाद्वारे नव्हे तर त्याच्या पवित्र हाताने आपली रचना केलेली आहे. धन्यवाद. जसा तो आहे त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे त्याने आपल्याला घडवलेला आहे. होय प्रभू. एक परिपूर्ण आणि आशीर्वादित शरीर त्याने आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याने आपल्याला सुंदर बनवलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आणि या क्षणापर्यंत आपल्यामध्ये त्याचा श्वास सुरू आहे त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो. आपल्या शरीरातील अवयव काम करत आहेत त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण आज आपण जे काही आहोत आणि आपल्या जीवनावर जे काही आशीर्वाद आहेत ते सगळे त्या पित्या परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. कारण देवाने दिल्या वाचून मनुष्याला काहीही मिळू शकत नाही. होय प्रभू. मनुष्य आपल्या प्रयत्नाने किंवा आपल्या ताकदीने काहीही घडवू शकत नाही. होय तर सर्व काही करणारा तो देव आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याचे प्रभू. आभार माना. आभार त्याच्या माना. नावाला उंचवा. उंचावे. आज आपल्या हृदयात त्याची शांती आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आपल्या जीवनात तारणाचा आनंद आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्या प्रभू येशूची स्तुती करा. स्तुती त्याच्या करा. नावाला गौरवा. गौरव. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद प्रभु 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 यीशु. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. हिल-मिल के हम प्रभु की स्तुति गाए. हिल-मिल के हम प्रभु की स्तुति गाए. हिल-मिल के हम प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए. होय, आपल्या जीवनावर त्या परमेश्वराने केलेल्या अनंत उपकारांची आठवण करा आणि त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. कारण आपल्यापैकी इथे असलेला एकही व्यक्ती असा नाही ज्याच्यावर त्या परमेश्वराचे उपकार नाहीत. होय प्रभु. तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनावर त्या परमेश्वराचे खूप उपकार आहेत त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. त्याच्या प्रेमाची आठवण करा आणि त्याच्या नावाची स्तुती करा. स्तुती करतो. त्या परमेश्वराने आपल्याला त्या अंधारातून बाहेर काढलेला आहे. आपण जो भटकलो होतो, आपण जो पापाचा मार्ग धरला होता आणि आपण जे विनाश होणार होतो, त्या परमेश्वराने स्वर्गातून आपल्यावर दया केली. होय प्रभु. त्याने त्याची कृपा आपल्यावर केली आणि त्याच्या पुत्राद्वारे आपल्याला त्याच्या राज्यात पाचारण केलं. धन्यवाद त्याबद्दल प्रभु. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, ही देखील कृपा त्याच परमेश्वराने आपल्याला दिली त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. कारण कोणीही मनुष्य त्या परमेश्वराकडे येऊ शकत नाही. जोपर्यंत तो आकर्षित नाही तोपर्यंत कोणी त्याच्या राज्यात पोचू शकत नाही. होय प्रभु. स्वर्गातून आपल्यापैकी प्रत्येकावर झालेली ही फार मोठी दया आहे की आपण त्या देवाला ओळखलं, त्याचा अनुभव घेतला, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. त्याची स्तुती करा. स्तुती त्याच्या करा. नावाला उंचवा. उंचावी. कारण त्याने आपल्या जीवनातले आजार बरे केले. हा. त्याने आपलं दुःख काढून टाकलं. होय प्रभु. त्याने आपले क्लेश स्वतःवर घेतले. होय प्रभु. त्याने आपलं ओझं काढून टाकलं. होय प्रभु. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. त्याने आपल्याला मुक्ती दिलेली आहे. होय प्रभु. त्याने आपल्याला शांती दिलेली आहे. धन्यवाद. त्याने आपल्याला आजार मुक्ती दिलेली आहे. होय प्रभु. हे सगळे आशीर्वाद त्या परमेश्वरापासून आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. तुमच्या जीवनावर केलेल्या त्या प्रेमाची आठवण करा. त्या प्रत्येक उपकाराची आठवण करा.
हृदयातून त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे पहा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा, उंचावा. कारण तो आपला पिता आहे. होय. तो आपली काळजी घेतो, तो आपल्यावर प्रेम करतो, धन्यवाद. प्रतिदिवस तो आपलं संरक्षण करतो. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार मानतो. कारण माणसं सोडून जातात, माणसं विश्वासघात करतात, पण तो एक मात्र असा आहे जो विश्वसनीय आहे, धन्यवाद. जो आपला हात कधीच सोडत नाही, होय, जो आपल्याला कधीच अनाथ टाकत नाही, हा, प्रभू. तर सदा सर्वदा तो आपल्या बरोबर राहतो. धन्यवाद. जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा तर तो आपल्या बरोबर असतोच, पण जेव्हा आपण आजारी आणि दुःखात असतो तेव्हा आपला बाप आपल्या अधिक जवळ असतो. धन्यवाद, आपलं प्रभू. सांत्वन करतो, हात लांब करून आपल्याला बरं करतो. होय, प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, प्रभू. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद, स्वर्गीय धन्यवाद पिता. स्वर्गीय पिता. धन्यवाद, स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद, पिता. स्वर्गीय पिता. धन्यवाद. जोरात टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद, स्वर्गीय धन्यवाद पिता. स्वर्गीय पिता. धन्यवाद, स्वर्गीय धन्यवाद पिता. प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 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 मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे जगह मुझसे दूर हटे, चाहे जगह मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. आणि त्या परमेश्वराचं सगळ्यात उच्च प्रेम जे त्याने आपल्यावर केलं ते म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. धन्यवाद प्रभू. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी त्या क्रुसावर बलिदान केलं होय प्रभू. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला त्याने वाचवलेलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याचे आभार माना. आभार माना. कारण आपण आपल्या पापांमुळे आणि अधर्मामुळे आपण विनाश होणार होतो. होय प्रभू. आपण त्या पापाच्या गर्तेमध्ये अडकलेलो होतो, होय प्रभू. पण त्याच्यातून त्या प्रभू येशूने आपली सुटका केलेली आहे. धन्यवाद प्रभू. त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे. हा, प्रभू. त्याने कित्येकांना बंधमुक्त केलेलं आहे, धन्यवाद. व्यसनमुक्त केलेलं आहे, होय. आजारमुक्त केलेलं होय आहे. प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्याला श्रापमुक्त केलेलं आहे होय प्रभू. आणि हे सगळं करण्यासाठी त्याने स्वतःचं शरीर आणि रक्त खंडणी म्हणून दिलं. हा, होय. आपण जे त्या दुष्टाची गुलामगिरी करून रात्रंदिवस त्याच्या हातात होतो त्याने आज आपल्याला त्याच्यातून सोडवलेलं आहे. धन्यवाद आणि प्रभू. आज आपण त्या दुष्टाच्या हातात नव्हे तर आपल्या प्रेमळ पित्याच्या वेंगेत आहोत. त्याबद्दल त्याला धन्यवाद धन्यवाद द्या. प्रभू. त्याचे आभार माना. आभार कारण मानतो. पूर्वी आपण प्रजेची क्रोधाची प्रजा होतो, आपण सगळे विनाशाचे लोक होतो, पण आज आपण ज्योतीची प्रजा आहोत, धन्यवाद. प्रकाशाचे लोक आहोत, त्या परमेश्वराचे पुत्र आणि कन्या झालेले आहोत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करा
आणि अगदी हृदयातून त्याच्या नावाला धन्यवाद द्या, धन्यवाद. कारण त्याच्या रक्तात त्याने आपल्या पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. प्रभू. आज आपल्याला त्याने नीतिमान ठरवलेला आहे हा, प्रभू. आणि त्या स्वर्गाचे वारीस बनवलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, त्याने प्रभू. आपली पापं पुसून आपली नावं त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, प्रभू. त्याचे आभार माना. आभार त्याने मानतो. आपल्यावर एवढी मोठी कृपा केली आहे की तो परमेश्वर स्वर्गात बसलेला आहे. होय, पण प्रभू. आपण या पृथ्वीवरून जेव्हा त्याला हाक मारतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो, तो आपल्याला उत्तर देतो आणि आपल्यासाठी उभा राहतो. त्याबद्दल त्या परमेश्वराची स्तुती करा. स्तुती करतो, त्याच्या या प्रभू. प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. प्रभू येशूची स्तुती करा, स्तुती कारण हे करतो. जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. होय, प्रभू. त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. होय, प्रभू. त्याने आपल्याला आनंद दिलेला आहे. होय, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद प्रभू प्रभू येशू. धन्यवाद, धन्यवाद प्रभू प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुणी प्राण दिधला, कृषी मरुणी प्राण दिधला, तारी आले तू जगताला, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज मोडिले सैतानाचे, राज मोडिले सैतानाचे, द्वार उघडले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. आणि आता वेळ आहे त्या प्रेमळ पित्याची आराधना करण्याची, उपकार स्तुती करण्याची. म्हणून सर्वांनी आपल्या गुडघ्यावर या. आपल्या आत्म्याने, आपल्या हृदयाने त्या परमेश्वराकडे पहा. त्या राजासनावर बसलेल्या त्या महान देवाकडे आपलं मन लावा. त्याची उपासना करा, त्याची आराधना करा, कारण तो आपला पिता आहे, होय प्रभू. तो आपला देव आहे, हा प्रभू. तो आपला उद्धार करता आहे. हा प्रभू. त्याच्या नावाला गौरवा, गौरवितो, त्याची प्रशंसा करा, प्रशंसा करतो, त्याचे गौरव करा. गौरव करतो. आपले हात उंच करून त्या परमेश्वराची आराधना करा, कारण जिथे त्या परमेश्वराची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने होते, तिथे तो परमेश्वर स्वर्गाच्या दरवाजे उघडून आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत असतो. होय प्रभू. म्हणून त्या परमेश्वराची स्तुती करा, स्तुती करतो, त्याच्या नावाला गौरवा. गौरवितो. आराधना 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 आराधना, राजासनावर बसलेल्या देवाधिदेवाची आराधना, राजासनावर बसलेल्या
होय, आपल्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला वाचवण्यासाठी त्या वधस्तंभावर स्वतःचं बलिदान केलं. तो मरण पावला, पण तो दुष्ट मरण किंवा कोणताही अंधार त्याच्यावर सत्ता चालवू शकली नाही. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला. धन्यवाद प्रभू आणि येशू. आजही तो जिवंत आहे. धन्यवाद प्रभू त्याबद्दल येशू. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू त्याची येशू. स्तुती करा. स्तुती करतो. पाहतो परमेश्वराने आपल्यापैकी कोणालाही अनाथ आणि एकटं सोडलेलं नाही, हा प्रभू. तर दुसरा कैवारी सत्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद. आणि तोच आत्मा आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये उतरणार आहे. म्हणून आपली अंतःकरणे उघडा, आपली हृदय त्याच्यासाठी तयार करा आणि मागा त्या पित्या परमेश्वराकडे त्याचा पवित्र आत्मा. ये पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्मा ये पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्मा ये पवित्र आत्म्या ये ये. पवित्र आत्मा इथे असलेल्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भरून काढ, भरून काढ. तुझ्या शांतीने भरून काढ. भरून काढ. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र ये आत्मा पवित्र ये. आत्म्या, ये पवित्र तुझ्या आत्मा प्रेमाने आम्हाला भर, होय प्रभू. तुझ्या कृपेने आम्हाला भर. होय प्रभू. ये पवित्र ये आत्म्या, पवित्र आत्मा. ये पवित्र आत्म्या. ये पवित्र आत्मा. पाहतो पवित्र आत्मा उतरत आहे आणि प्रत्येक उघडलेल्या हृदयात तो प्रवेश करत आहे. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, धन्यवाद. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, धन्यवाद. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. बरसा दो अपनी दया, अपनी
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा, पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. पान क्रमांक 293 पौलाचं तिमोथेला पहिलं पत्र अध्याय 6 वचन 18 आणि 19 मी वाचतो, कान देऊन ऐका. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की जे चांगलं आहे ते आपण करावं, परोपकारी व दानशूर असावं आणि पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. पुढचं जीवन जे आहे ते बळकट धरण्यास चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये माणूस जगत असताना त्याला एका गोष्टीचा नेहमीच विसर पडतो आणि ती गोष्ट म्हणजे मी ह्या जगामध्ये पाहुणा आहे, मी ह्या जगामध्ये अल्प काळासाठी आहे. माझं ह्या जगातलं जीवन जे आहे ते फार थोड्या काळासाठी आहे आणि ह्या जगामध्ये मी जसा जगत आहे ते सगळं देव पाहत आहे आणि माझं जीवन देवाचा कॅमेरा सदोदित टिपत आहे आणि मी जे काही बोलतोय, जे काही करतोय ते देवाच्या समोर आहे ह्याचा माणसाला विसर पडतो. आणि मग माणूस हे विसरून जातो की मी डोळे मिटल्यानंतर या जगामध्ये मी राहणार नाही आहे. माझा हात मी हलवू शकणार नाही, माझा पाय देखील मी हलवू शकणार नाही आणि मला स्वतःला माहीत नाही आहे की मी डोळे मिटल्यावर कुठे जाणार आहे. माणसं मेल्यावर जातात कुठे हे मला माहीत नाही आहे. आणि अशा रीतीने भावी जीवनाचं भान न राहिल्यामुळे माणसे या जगामध्ये बेभान होऊन जगतात, नशेत असल्यासारखी वागतात आणि पुष्कळ लोक जीवन हरवून बसतात, शांती हरवून बसतात. कधी कधी अशी माणसं आत्महत्या करतात. पण वचन असं म्हणतं की पुढील काळी चांगला साठा तयार कर, पुढील काळासाठी जीवन मजबूत करण्यासाठी चांगला साठा तयार कर, पुढील काळी जीवन बळकट करण्यासाठी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी कर. तुला पुढच्या काळामध्ये उपयोगी पडेल असं जीवन तू जग, मेल्यानंतर तुला उपयोगी पडेल असं जीवन तू जग. हालेलुया, हालेलुया. मला सांगा, मेल्यानंतर आपल्याला उपयोगी पडेल असं आपल्याकडे काय आहे आणि आपण काय करू शकतो? एक माणूस आपल्या मुलाच्या नावावर 10,000 रुपये जमा करतो. मुलगा त्याचा 2 वर्षाचा आहे, पण त्याला असं वाटतं की जेव्हा माझा मुलगा 20 वर्षांचा होईल तेव्हा हे 10,000 रुपये जे आहेत त्याचे 4 लाख रुपये होतील आणि त्या 4 लाख रुपयाने कदाचित माझा मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकेल, परदेशात जाऊन शिकेल किंवा एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकेल आणि म्हणून तो 10,000 रुपये मुलाच्या नावे बँकेत जमा करतो अशासाठी की पुढील काळी माझ्या मुलाला त्याचा उपयोग व्हावा. हालेलुया. मग मला सांगा, तुम्हाला काय माहीत आहे की पुढील काळी तुम्हाला लागू पडेल असं काय आहे? तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला लागू पडेल असं तुमच्याकडे काय आहे? हालेलुया, हालेलुया. सत्कर्माविषयी धनवान असावे ह्याचा अर्थ काय? सत्कर्म म्हणजे चांगली कामं, धनवान म्हणजे श्रीमंत. माणसाने चांगल्या कामांच्या बाबतीत श्रीमंत असलं पाहिजे ह्याचा अर्थ काय? पुष्कळ लोकांना याचा अर्थ समजणारही नाही आहे. शब्द सोपे आहेत.
चांगल्या कामांच्या बाबतीत तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे तुमचे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे असले पाहिजेत असा अर्थ होतो. म्हणजे तुमच्याकडे भारी गाडी असली पाहिजे असा अर्थ होतो. म्हणजे तुमच्याकडे 50,000चा मोबाईल असला पाहिजे असा अर्थ होतो. चांगल्या कामांच्या बाबतीत तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे याचा नक्की अर्थ काय? हालेलुया. माणसानं परोपकारी व दानशूर असावं याचा अर्थ काय? परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार, पर म्हणजे दुसरा. दुसऱ्यावर जेव्हा आपण उपकार करतो त्याला परोपकार म्हणतात. माणसाने परोपकारी असावं आणि दानशूर असावं, सत्कर्माविषयी धनवान असावं, चांगल्या कामाविषयी धनवान असावं. या वाक्यांचा अर्थ काय होतो? पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा याचा अर्थ काय होतो? हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कितीतरी माणसं असं म्हणतात की मेल्यानंतर आपल्याला गोष्टी नेता येत नाही. बरोबर आहे. मेल्यानंतर काय नेता येत नाही हे तुम्हाला माहीत आहे. काय नेता येत नाही आहे? काय नेता येत नाही? तुमची मोटरसायकल नेता येईल का? हां, तुमची लाडकी प्यारी मोटरसायकल तुम्हाला नेता येईल का? नाही नेता येणार. बाबा बाबा बाबा. काही लोकांना बायकोपेक्षा त्याची पल्सर गाडी जास्त आवडते. पल्सर. आणि मग काय काय गाड्या निघाल्यात? 60-70 हजाराच्या गाड्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमची प्यारी मोटरसायकल तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. गंभीर विषय आहे, मोठा गंभीर विषय आहे, विचार करण्यासारखा विषय आहे की आपण मेल्यानंतर काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे आपल्याला पक्क माहीत आहे. काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही? मोटरसायकल घेऊन जाऊ शकत नाही, कार बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. आता काही लोक काय करतात? देतात बी नाही का, घड्याळ बांधतात. अरे काय करणार? आता ख्रिस्ती लोक मेलेल्या माणसाला पुरतात, काही लोक हिंदू लोक जाळतात. तुम्ही पुरा किंवा जाळा पण त्याची मातीच होणार. मग मी दिलेलं घड्याळ आहे त्याची माती होणार, सगळ्याच माती होणार. कुठे जाणार सगळं? माणूस काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला चांगलं कळतं. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की माणूस काय बरोबर घेऊन जाऊ शकतो. पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे की या जगातनं आपण बरंच काही घेऊन जाऊ शकतो. पण जे घेऊन जाऊ शकतो ते तुम्ही गोळा करत आहात का? पहिली गोष्ट, तुम्हाला कल्पना आहे का या जगातनं आपण बऱ्याच गोष्टी घेऊन जाऊ शकतो? नाही, लोकांना माहीतच नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे की या जगातनं पुष्कळ काही आपण स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. लोकांना एवढंच माहिती आहे इकडचं आपण काही नेऊ शकत नाही. पण या जगात 2 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेता येणार नाहीत आणि ज्या आपल्याला नेता येतात. हालेलुया, हालेलुया. सत्कर्माविषयी धनवान असावे, चांगल्या कामांच्या बाबतीत श्रीमंत असलं पाहिजे. तुम्ही मला प्रश्न विचाराल, ब्रदर तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात? मी म्हणेन मी श्रीमंत आहे. पण श्रीमंत कोणत्या बाबतीत आहे? चांगल्या कामांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. हालेलुया. पैशांच्या बाबतीत मी श्रीमंत नाही. पैशांच्या बाबतीत मी श्रीमंत नाही. माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे संपत्ती नाही आहे, माया नाही आहे. पण चांगल्या कामाच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. 2 बँका मला माहीत आहेत. एक बँक जगाची आणि एक बँक स्वर्गातली. तुम्ही जे काही ठेवता, गुंतवता, ते एक तर इकडे जमा होतं नाहीतर तिकडे जमा होतं. समजा आज कुणाच्या खिशामध्ये 100 रुपये आहेत आणि दान पिशवी फिरवताना त्याने 100 रुपये त्या दान पिशवीमध्ये ठेवले. बरोबर? त्याने नक्की कुठे ठेवले? कोणत्या बँकेत गेले? ते स्वर्गाच्या बँकेत गेले. हालेलुया. आणि दुसऱ्या माणसाने ते त्याच्या खिशातले 100 रुपये
प्रार्थना सभा संपल्यानंतर तो एका हॉटेलमध्ये जाईल आणि तिकडे समोसा खाईल. समोसा, वडापाव आणि मसाला डोसा आणि इडली डोसा आणि मग कोका कोला आणि बाबा बा 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 बा. मला सांगा त्याचं ते संपलं. हालेलुया. पण कुणी जाऊन ते 100 रुपये त्या स्टेट बँक ऑफ इंडियात ठेवेल, बँक ऑफ इंडियात ठेवेल, त्याचे पैसे ह्या बँकेत राहिले. हालेलुया. तुम्ही कुठे नेमके ठेवता हे महत्त्वाचं आहे. जो माणूस आपला स्वर्गातला बॅलन्स वाढवतो तो इकडनं सगळं वरती पाठवतो आणि त्याला ते मेल्यानंतर मिळणार. सत्कर्माविषयी धनवान असावं, श्रीमंत असलं पाहिजे माणसाने. त्याच्या नावावर सत्कर्म जमा पाहिजेत. तुमच्या नावावर, तुमच्या खात्यावर चांगली कामं जमा झालेली पाहिजेत. आज एखाद्याकडे तरुण मनुष्य असेल, त्याने म्हाताऱ्या माणसाचा हात पकडून त्याला टॉयलेटपर्यंत नेलं आणि पुन्हा आणलं, ते त्याचं सत्कर्म आहे, त्याच्या नावावर जमा होणार. एक तरुण मुलगी आहे, तिने चहा आणला आणि एका म्हाताऱ्या बाईच्या हातात दिला. ती बाई इकडे बसली आहे, हिने जाऊन तिकडनं चहा आणला. हे त्या तरुण मुलीने सत्कर्म केलं, तिच्या नावावर जाणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जी सत्कर्म करतो ती आपल्या नावावर गोळा होतात, जमा होतात, आपल्या खात्यावर जमा होतात. आणि ही सगळी सत्कर्म आपण इकडनं तिकडे पाठवतो. हा पैसा आपण तिकडे पाठवतो, मेल्यानंतर तो आपल्याला मिळणार. पण पुष्कळ लोकांना कल्पनाच नाही आहे की आपलं जीवन क्षणभंगूर आहे. माणसाला या गोष्टीचा सर्रासपणे विसर पडतो की एक दिवस मी डोळे मिटणार आहे. आय एम गोइंग टू डाय, मी संपणार. या जगातलं वैभव क्षणभंगूर आहे. या जगातले गौरव क्षणभंगूर आहेत. या जगातली शायनिंग जी आहे ना, चकाकी लकाकी क्षणाची आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस आज आहे, उद्या नाही. आणि माणसाला नेमका ह्याच गोष्टीचा विसर पडतो. या जगाच्या संपत्तीला, मायेला तुम्ही मिठी मारता का? मिठी मारता? काही लोक मिठी मारतात आणि गावठी मराठीत म्हणायचं म्हणजे व्यंग्यात घेतात. या जगाच्या संपत्तीला तुम्ही मिठी मारता, व्यंग मारता. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्हाला प्रवचन कोण देतो आशीर्वाद प्रार्थना केंद्रात, तुम्ही सांगा एक गरीब माणूस देतो. कोण गरीब माणूस? सेबॅस्टियन मार्टिन. मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मला पक्क माहीत आहे की या जगातली संपत्ती जी आहे ती काहीही कामाची नाही आहे, ती तकलादू आहे. मला संपत्ती साठवायची आहे पण ती या जगात नाही. मला 100% माहीत आहे की मी डोळे मिटणार आहे. तुम्हाला माहीत आहे का? मला सांगा, तुम्हाला माहीत आहे तुम्ही डोळे मिटणार? एक दिवस तुमची बायको सांगेल उठा ना, ओ तुम्ही उठा ना. थोडा वेळ ती रडेल, नंतर सांगेल माझं जेवण तयार करा. काय करणार बिचारी रडून रडून? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगातून आपल्याला नेता येईल असं एक आहे, ते म्हणजे आपलं सत्कर्म, आपली चांगली कामं, आपलं दान. तुम्ही जे दान दिलेलं आहे ते तुमच्या रेकॉर्डला वरती गेलेलं आहे. आणि ते तुम्हाला नेता येणार. ते सगळं जमा झालेलं आहे तिकडे. पुष्कळ लोक वरती जाऊन सांगतील माझं काय आहे, ते देव म्हणेल काही नाही आहे, तुझं सगळं त्या पृथ्वीवरती आहे. 5 एकर जमीन आहे, बंगला आहे. काय केलं जगामध्ये? माया गोळा केली, संपत्ती गोळा केली. पण वचन असं म्हणतं,
सत्कर्माविषयी धनवान असावं. चांगली कामं तुमच्या नावावर जमा झाली पाहिजेत. परोपकारी व दानशूर असावं. दानशूर म्हणजे काय सांगा? दानशूर म्हणजे काय? दानशूर म्हणजे 5,000 पगार आहे तर दानपिशवीमध्ये 5 रुपये टाकणं ह्याला दानशूर म्हणतात. हां, 5,000 पगार आहे, 5 रुपये दानपिशवीत टाकणं ह्याला दानशूर म्हणतात? अजिबात नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण दानशूर आहोत का? दानशूर म्हणजे दानामध्ये शूर. शूर म्हणजे गबाळ्या नव्हे, बावळट नव्हे. भरपूर जो देतो तो दानशूर, थोडं देतो तो दानशूर नाही आहे. हालेलुया, हालेलुया. दान देत नाहीत का? दान देतात. दान देतात पण दानशूरपणा नाही आहे. फरक कळला तुम्हाला? लक्षात आलं? दान देणं आणि दानशूरपणा असणं. जो 5 रुपये टाकतो, 10 रुपये टाकतो, 100 रुपये टाकतो तो दान देणारा आहे, पण तो दानशूर नाही आहे. प्रभू आपल्याला दानशूर व्हायला सांगतोय की जेणेकरून तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने श्रीमंत होऊ. हालेलुया. दान देणं आणि दानशूरपणा याच्यामधला फरक समजावून घ्या. तुमच्या हातात 10,000 आले, त्याच्यातले 6,000 दिले तो दानशूरपणा आहे. पण तुमच्या हातात 10,000 आले, त्याच्यातले 1,000 दिले हे दान म्हणतात. वचन स्पष्टपणे म्हणतं की तुम्ही दानशूर व्हा. दान देण्यामध्ये मागे पुढे पाहू नका. लोकांना दान कसं द्यायचं माहीत आहे, पण दानशूरपणा नाही आहे. परोपकारी व दानशूर असावं. देण्याच्या बाबतीमध्ये कंजूसगिरी नको. 1 रुपया शोधायचा, 8 आणे शोधायचे, 5 रुपये शोधायचे, अशाने होत नाही आहे. सण आला की कपडे कसे लागतात आपल्याला? मखमली, रेशमी, चकाकणारे, सगळं आपल्याला भारी पाहिजे. पण देवाला देण्यासाठी आपण देत नाही. याचं मी तुम्हाला नीट सांगतो, कान उघडे ठेवू नये का? जे लोक देवाला देत नाहीत ते लोक गरीब होतात. ते गरीब आहेत कारण त्यांना स्वर्गात काही मिळणार नाही. हालेलुया. स्वर्गात जाणंही कठीण आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे म्हणतं की आपण दानशूर असावं, परोपकारी असावं आणि पुढच्या जीवनासाठी साठा केला पाहिजे. पुढच्या जीवनासाठी. हालेलुया, हालेलुया. ज्या लोकांचा साठा पुढच्या जीवनासाठी आहे त्या लोकांना तुम्ही ओळखू शकता, कारण त्यांच्यावर देवाची एक शायनिंग असते. देवाच्या आशीर्वादांची चकाकी त्यांच्या जीवनावर असते. हालेलुया, हालेलुया. त्यांना देवाचे आशीर्वाद असतात. तुम्ही त्यांना ओळखू शकता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? की ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे तो आपल्या स्वर्गात घेणार आहे. आणि ह्या सत्याचं आपल्याला भान असलं तर आपण या जगामध्ये परोपकारी होऊ आणि दानशूर होऊ. हालेलुया. पुढील काळासाठी साठा करता आला पाहिजे. आणि आजपासून सांगू नका की स्वर्गात काही नेता येत नाही, इकडचे काही नेता येत नाही. नेता येतं ते तुम्हाला मी सांगितलं. काय नेता येतं? काय नेता येतं? आपली सत्कर्म, आपलं दान आणि विशेषतः दानशूरपणा. हालेलुया. या गोष्टी आपण स्वर्गात नेऊ शकतो. आणि जो शहाणा आहे, मी शहाणा कुणाला समजतो? जो माणूस स्वर्गात संपत्ती साठवतो तो शहाणा. हालेलुया. जो माणूस या जगात संपत्ती साठवतो तो महामूर्ख. तो महामूर्ख. माझी या जगात संपत्ती नाही आहे, पण माझी स्वर्गात संपत्ती जरूर आहे. हालेलुया. पुष्कळ लोकांना असं वाटतं की या जगातली संपत्ती आपलं जीवन बनेल, पण येशू स्वतः म्हणाला पुष्कळ संपत्ती तुमच्याकडे असली म्हणजे ते जीवन होते असं नाही. जीवन नाही आहे. मी विमानामध्ये फिरतो, पुष्कळ फिरतो आणि मी विमानामध्ये लोकांना बघतो, वा असे हिरमुसलेले चेहरे, आनंद नाही आणि शांती नाही आहे.
आनंद आणि शांती येतात कुठून त्याला माहीत बी नाही आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आनंद कुठे आहे, शांती कुठे आहे, जीवन कुठे आहे हे लोकांना कळत नाही आहे. पैशाच्या मागे वेड्यासारखी आणि आंधळेपणाने जात आहेत. पण पैसा आणि संपत्ती कधी जीवन देऊ शकत नाही, इतका त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू आपल्याला सांगतोय, परोपकारी व्हा, दानशूर व्हा, सत्कर्माविषयी श्रीमंत असा आणि पुढील काळासाठी साठा करा. पुढील काळासाठी, इकडच्यासाठी नाही. हालेलुया. इकडच्यासाठी नाही. हालेलुया. हालेलुया. आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं इकडचं सगळं संपलं. वा, जमीन संपली, सगळं संपलं. कुठे जमीन संपली, काय संपलं? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, या जगाची संपत्ती काय कामाची आहे? ती चुंबून काय मिळणार आहे तुम्हाला? पण हे पैसे जर आपण देवाला दिले तर आपल्या नावावर तिकडे जमा होतील. तिकडे जमा होणं महत्त्वाचं आहे, कारण ते मेल्यानंतर मिळणार. जीवन आज आहे, उद्या नाही आहे. माणूस गोळा करतो, गोळा करतो, गोळा करतो, काही उपयोग नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? तुमची संपत्ती पृथ्वीवर नको, स्वर्गात जमा व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला उदाहरण दिलं, जेव्हा आपण दुसऱ्यावरती प्रेम करतो, दुसऱ्यावरती उपकार करतो, तेव्हा आपली संपत्ती स्वर्गात गोळा होते. अगदी छोटं उदाहरण द्यायचं, अगदी छोटं. तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, तुमच्या बाजूला एक म्हातारा उभा राहिलेला आहे, उठून तुम्ही जर त्याला जागा दिली, तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार. तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार. तुम्ही गाडीमध्ये बसलेला आहात, तुमच्या बाजूला एक गर्भवती बाई उभी राहिली, तुम्ही पटकन उभी राहून त्या बाईला जागा दिली, तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार. परोपकार, परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं, असं तुमचे जीवन आहे का? परोपकार आणि दानशूरपणा आपल्या जीवनात असला पाहिजे, म्हणजे आपली सगळी संपत्ती स्वर्गात जमा होणार. हालेलुया. हालेलुया. आणि ह्या बाबतीमध्ये माणूस का एवढा तत्पर नसतो? का माणूस ऐकत नाही? कारण आपली हृदय दगडासारखी झालेली आहेत. दगडाला नाही पाजर फुटत लवकर, आणि देव म्हणतो पुन्हा पुन्हा वचन ऐकल्यानंतर कुठेतरी पाजर फुटेल. हालेलुया. पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे की मी दान दिल्याशिवाय देवाला खुश करू शकत नाही आहे. माझा बॅलन्स स्वर्गात जमा व्हावा अशी माझी इच्छा असेल तर मला दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे, देवासाठी जगलं पाहिजे. स्वतः माया गोळा करून फायदा नाही आहे. हालेलुया. 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 तुमचं नाव सांगा. मनीषा. काय झालं होतं तुला? मला बारीक तावसे रक्त फार कमी होता. जिथं जायचं तिथं मला डॉक्टर पण सांगायचा काय तुला रक्त फार कमी आहे, तुला रक्त चढवायला लागल. म्हणजे लहानपणापासूनच तुला चक्कर यायची. साधारण तू तेव्हा किती वर्षाची होती? 7 वर्षाची होती. 7 वर्षाची असतानाच तुला चक्कर यायची आणि अंगामध्ये रक्त एकदम कमी असायचं. हां. तर त्यामुळे तुला घरची कामं करणं किंवा शाळेत जाणं हे तुला जमायचं नाही? जमायचं. मला घरचं कामं पण नाही येत होते. म्हणजे तुझी अवस्था अशी होती की चक्कर आल्यामुळे तुला घरची काही कामच करता यायचं नाही? नाही, मला घरची कामं पण नाही येत होती. कुठे तू बाजारात गेली काय आणायला किंवा शाळेत गेली तर मग चक्कर यायची? हा, चक्कर यायची. मी पहिली कामाला जात होते तिकडं पण मी चक्कर येऊन पडायची. मग आम्हाला कंपनीचीच आणून ठेवाय येत. कंपनीतून तुला आणून ठेवायचे? हां. आणि शाळेत गेल्यावर? शाळेत गेल्यावर तिकडं पण मी पडायची. एखादा बाहेर जाय तिकडं पण पड, रस्त्याला पण पड. मग मास्तरा घेऊन जात मला. म्हणजे अशी समस्या जवळपास तू जेव्हा 7 वर्षाची होती तेव्हापासून आतापर्यंत, आता 2025 सुरू आहे, आतापर्यंत तुला तशी समस्या व्हायची? आतापर्यंत याचे होते. आता 2 महिने झालं प्रार्थनेला वरी झाला, मी प्रार्थनेला यायला लागली. आता बेस आहे 2 महिन्यापासून. आता 2 महिने झाले तुला चक्कर आली नाही? आता चक्कर नाही आली.
ना आता रक्त पण चेक केला तर रक्त पण सांगत काय आता तुला रक्त पण बरोबर आहे, आता रक्त नाही चढवायला लागल असं सांगण्यात आलं. तू जाऊन तपासणी केली. मी जाऊन तपासणी केली तर रक्त चढवायची आता गरज नाही असं डॉक्टर लागला सांगाया. प्रभू येशूने तुला पूर्णपणे बरं केलं आहे. आणि एक पुढची काय साक्ष आहे? तुझ्या ज्या पोटात दुखायचं आणि त्यामुळे तुला सांगण्यात आलं होतं की मूतखड्या वगैरे झालेला आहे, ते मुतखडायचं ते सांगत होते डॉक्टरा, काय सोनोग्राफी करा. पण मी देवावर विश्वास ठेवला ना, देवाला सांगला काय देवा मी तुझे मंदिरात येईन प्रार्थना करान, जो काय त्रास हवा तो तुझ्या हातात सोपून देत आहे. माझी देवान मला बरा केला. प्रभू येशूने तो देखील त्रास पूर्णपणे काढून टाकलाय. हा आता पोटात देखील दुखत नाही. आता पोटात नाही दुखत. आता घरची कामं वगैरे व्यवस्थित करते. आता घरची पण कामं करते ना, शेताची पण ती पण कामं करते मी. शेतातली पण कामं करते. अगोदर करायची नाही शेतात सुद्धा? नाही करायची, कारण जमायचंच नाही तुला, सारखी चक्कर येत राहायची. हा आता प्रभू येशूने तुला पूर्णपणे बेस केलंय. हा आई तुमच्या मुलीला जास्त त्रास व्हायचं? फार त्रास तिला कोठ एकदम ती बारीक असताना वयाच्या 7 वर्षाची होती तेव्हापासून तिला तुम्ही रक्त चढवायचे. रक्त चढवायची तिला. आता वर्षभरापासून तुम्ही ते प्रार्थनेला यायला लागले तेव्हापासून आता तिला रक्त चढवायची गरज लागली नाही. तर तुमची मुलगी पूर्ण बरी आहे, घरातली कामं वगैरे पण करते. कामावर प्रभू येशूने या बहिणीवर महान कृपा केलेली आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊचं नाव महादू आहे. हे सांगतात गेल्या 30 वर्षापासून त्यांना अशी समस्या निर्माण झाली होती की जेव्हा जेव्हा पावसाळा यायचा त्या पावसाळ्यामध्ये त्यांना दम लागायचा. म्हणजे बाहेरचं पावसाळी वातावरणामध्ये ती जी हवा लागायची त्या हवामुळे त्यांना दम लागायला सुरू व्हायचा आणि त्यामुळे ते घरातच बसून राहायचे, कामावर पण जायचे नाही आणि भिजली तर त्यांना जास्त त्रास व्हायचा. हा आजार त्यांना फक्त पावसाळ्यामध्ये होत होता. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये त्यांना हा त्रास व्हायचा नाही. पाऊस सुरू झाला की समस्या त्यांना निर्माण व्हायची. असं जवळजवळ 30 वर्ष चालू होतं. त्यांना प्रार्थनेत येऊन जवळ 5 ते 6 महिने झालेले प्रार्थनेत येत राहिले, परंतु आले तेव्हा देखील त्यांना ती समस्या होती. परंतु यावर्षी जेव्हा पाऊस सुरू अगोदर त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू येशू यावर्षी पाऊस सुरू होणार आहे, ते मला ही समस्या निर्माण होऊन दे नको. पाऊस सुरू झाला जून महिन्यामध्ये, तरीसुद्धा त्यांना ती समस्या निर्माण होत होती. श्वास फुलत होता, परंतु ते विश्वासाने प्रार्थनेत येत राहिले, प्रार्थनेत भाग घेत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, वचन बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली. आता 1.5 महिन्यापूर्वी प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे. इतका पाऊस पडला, त्यांना जरासुद्धाही दम लागला नाही आहे किंवा खोकला पण झाला नाही आहे. प्रभू येशूने त्यांना या 30 वर्षाच्या आजारातून बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगता की म्हणजे 30 वर्षामध्ये तुम्हाला पावसाळ्यामध्ये दर पावसाळ्यामध्ये तुम्हाला श्वास फुलायचा? हां, पावसाळा आलं ना, पावसाळ्यामुळे म्हणजे मला लगेच दमाचा त्रासच होते. दम म्हणजे नक्की काय व्हायचं? दम म्हणजे आता हे सगळं यायचं ना, इकडे वरती यायचं काय सगळं हे घाटीमध्ये पण आवाजच पण निघत नाही, नुसतं पप्पासारखा तोंड वाजतं मग. म्हणजे आवाज पण निघायचा नाही, म्हणजे तुमचा श्वास एकदम म्हणजे छातीवर यायचा, म्हणजे गळ्यापर्यंत बंदूच होते ना, आवाजच बंद व्हायचा. हां, दर पावसाळा आला तर. आता मग असं चालायला पण वाटत नाही. म्हणजे समज चालायला काठी घेऊन मागतो, म्हणजे काठी कोणापातरी मागतो, बायको पाय नाही ते कोणापातरी काठी घेऊन मागतो मी. मग काठीने पण टेकवता पण नाही येत, त्रास व्हायचा. एवढा त्रास तुम्हाला पावसाळ्यामध्ये, तुम्हाला चालायला पण येत नव्हतं? चालायला पण नाही येत होतं त्या वातावरणामध्ये, त्या पावसाळी वातावरणात. आणि तुम्हाला म्हणजे श्वास घेताना श्वास म्हणजे बोलता पण येत नव्हतं? बोलता पण नाही येत. असं 30 वर्ष चालू होतं? हां, 30 वर्ष. पण आता 1.5 महिन्यापूर्वी काय झालं? आता म्हणजे चांगला झाला, आता चांगलं वाटलं. आता चांगला झाला. आता 1.5 महिन्यामध्ये एवढा पाऊस पडला, एवढा मुसळधारा पाऊस पडला, त्यामुळे तुम्हाला दम लागला नाही लागत आता? म्हणजे श्वास फुलतो तसा नाही फुल? एकदम आता खुलला असं, म्हणजे आता व्यवस्थित आहे. आवाज चांगला आता, आवाज पण व्यवस्थित आहे. पण आवाज पण जरा बदलला होता. आवाज पण व्यवस्थित आहे. आणि आता म्हणजे काठी टाकून म्हणजे काठी पकडून तुम्हाला चालला पण काय म्हणजे समस्या निर्माण होत नाही? काय नाही, आता व्यवस्थित आहे. व्यवस्थित. 30 वर्षाच्या आजारातून प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. म्हणतो विसरणे जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या मुलीचं नाव सरिता आहे. ती लहानपणापासून तिच्या दोन्ही बाजूला इकडे गाठी होत्या, त्याच्यामुळे त्या गाठी दुखायच्या, घसा पण दुखत होता. लहानपणापासून हा तिला त्रास होता आणि तिला जेवायला पण खूप त्रास व्हायचा, त्यामुळे तिला ऐकायला सुद्धा कमी यायचं. तिचे शेजारी वगैरे तिला म्हणजे दुसरे तिला बैरी म्हणून हाक मारायचे, त्यासाठी ती खूप रडायची. 3-4 महिने झाले इथे ती प्रार्थनेला येते. आता 3 दिवस झाले आहेत, तिच्या गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या. सर्व त्रासातून प्रभूने तिला मुक्त केलं आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. मला सांग, तुझं वय काय आता? रडू नको, देवाने तुला बरं केलं आहे. 15-16 वर्ष. 15 ते 16 वर्षाची आहेस तू. काय शाळेत पण नाही झाली? मला शाळेत पण नाही ठेवेल.
शाळेत नाही जात. आणि मग आता 15-16 वर्ष म्हणजे लहानपणापासून तुला ऐकायला कमी यायचं. मला आठवण पण आहे केव्हा पैसे हो, पण फार केव्हा पैसे ते दुखत. आणि गाठी पण होत्या. गाठी होते त्याच्याकरता मला ऐकावं पण आहे. कोणी मला बोलायचं तू बहरी आहेस, तुला ऐकावं पण आहे, तू बहरी आहेस अशी मला सांगायची. मला आई बापाने फार कुठे हिंडवलं नाही, ते गाठी बेसत नाही होत. तर मग माझा म्हणजे मला मग असं आठवलं काय मीच कुठेतरी जाणार, मीच आता सुधरण असं मला आठवलं. तर मग आई माझ्यासोबत यायचे मी येही मग मला सांगला काय चल तू तथे सुधारचे सांग. तर मी थाली आता बरी. तुमचे शेजारी आहेत म्हणजे आई वडिलांनी खूप फिरवलं पण तुम्हाला फरक नाही जाणवला. नाही, मला देवाने आता बरा केला. 3 दिवस झालात मला बरं वाटत आहे. 3 दिवस झाला गाठी नष्ट झाल्या. कुठे होत्या दाखव जरा गाठी. एक स्कार्फ सोड, स्कार्फ सोड. इकडशी पण असा सुजायचा, इकडशी पण असा सुजायचा मला. हां ये आणि एक इकडे. हां एक इकडे होती. आता 3 दिवस झाले पूर्णपणे नष्ट झाले. हां ना ते मला जेव्हा पण आहे. आता दाखव आहेत का. नाही आता प्रभूने बरं केलं आहे. हां रातची पण दुखायचं तर मी रातचे उठून ना प्रार्थना करायची. दुखायचं रात्री पण दुखायचं, नीज पण नाही लागायची का मी रातचे उठून प्रार्थना करायची का देवा तू एवढ्या माणसाला बरा केलं असतं, देवा मला पण बरा करशीस, एक दिवस माझा पण येईल असे मी सांगायची. तुझा विश्वास होता. हां प्रार्थना करत राहिली. प्रभूने तुला बरं केलं आहे. आणि तसंच कानाने पण, दोन्ही कानाने त्याच्यामुळेच ऐकायला यायचं नाही. जेवायला पण त्रास व्हायचा. जेवाय पण आता जेवण घ्या जायचं तर भाऊन मला बोलायचं का अजून पक्का घ्यायचं. मी त्याला सांगायचं का अजून याची काढून ठेव, मला जेवण नाही. तर आता जेवत आहे. जेवण नाही जायचं त्याच्यामुळे. जेवायचं ओढाकसा नाही ताई सुजायचे तर पेजूच पियाचे ते पण चमचे खाल पाहिजे. असं इतकी वर्ष तुम्ही करत होतात. हां आता दोन्ही कानाने ऐकायला येतंय. हातात माईक घे, मी बोलते ते बोल. हालेलुया, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, धन्यवाद प्रभु येशू. आता स्पष्ट ऐकायला आलं. ऐकवं आता. हळू बोललं तरी ऐकायला येते. हळू बोलला तरी आता ऐकवं. ताई मला सांगा, ही तुमची शेजाऱ्यांची मुलगी आहे. माझी शेजारीन माझी आहे. तर तिचं म्हणजे लहानपासून तिला त्रास. तर मी सांगायची तिला का तू प्रार्थनेला चलस तुझा आजार बरा होईल. तर मग आम्ही तिला घेऊन यायची. तर तिला आता ऐकायला पण कमी यायचं. तर आता ती रोज प्रार्थना करायची ना, प्रार्थनेला येत राहायची. तर आता ती पूर्णपणे म्हणजे बरे, तिला दिवाणी बरा केला आहे. 3 दिवस म्हणजे आहे, आता चांगलीच आहे ती. प्रभूने तिला बरं केलंय. हां देवाला धन्यवाद देत. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आईंचं नाव गुलाब आहे. हा त्यांच्या मुलाचा मुलगा आहे. या मुलाला गेल्या 2 आठवड्यापासून ताप आला होता आणि तापामुळे तो जेवण देखील त्याला जात नव्हतं, जेवत नव्हता आणि डोळे पण त्याने बंद केले होते, असे डोळे वर करत होता आणि त्याला कावीळचा आजार पण झाला होता. हे आजार त्याला 2 आठवड्यापासून होते. या त्यांच्या आजी त्याच्यासाठी प्रार्थना करत राहिला, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिला, परंतु तो बराच होत नव्हता. परंतु 16 ऑगस्टला त्या प्रार्थनेसभेत त्याला घेऊन आल्या. 16 ऑगस्टला ब्रदरांचा कोट ठेवण्यात आला होता. त्या कोटाला स्पर्श करणे जेव्हा वेळ आली तेव्हा ती आजी त्याच्या नातवाला घेऊन पुढे आली. पुढे आलं त्यांनी ब्रदरांच्या कोटाला जेव्हा स्पर्श केला, प्रभूची दया त्या मुलावर झाली आणि त्या क्षणात जो मुलगा 2 आठवडे जेवला नाही त्याच वेळेला तो जेवला पण, त्यांनी खिचडी पण खाल्ली आणि घरी गेल्यानंतर त्याचा ताप पण निघून गेला आणि कावीळचा आजार पण निघून गेला. तो मुलगा आता पूर्णपणे बरा आहे. प्रभू येशूने त्याला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई तुम्ही सांगा, हा तुमच्या नातवाला म्हणजे फार ताप होता का? फार ताप होता. 2 हप्ते झालं. एक बर्दराकर आम्ही प्रार्थना पण केली तरी नाही बरा होय. निघ अजून घरी गेलो का परत ये. मग इकडं आम्ही कोटाला आणून त्याच्या हात लावला, मी पण हात लावला, त्याला घेऊन आम्ही इकडं पडली. तर आता बरं आहे. खिचडी पण त्याने इकडनंच खाल्ली. घरी गेला तर जेवण पण ते मागून खाल्लं. घरी पण कावली पण त्याला बांधली तरी नाही त्या जेवण खात होता. त्यावेळेला त्याला कावीळ पण झालेली. कावली पण झाली तरी नाही जेवण खात होता. पण इकडं कोटाला हात लावला ते दिसापाशी म्हणजे जेवण पण खावा लागला. तो जेवण पण खाल्लं त्याने. तुमच्या विषयाद्वारे तुमच्या नातवा जीवनात कार्य झालं. जो मुलगा जेवत नव्हता 1 आठवडे 2 आठवड्यापासून तो जेवायला लागला. ताप पण निघून गेला. कावीळ चांगला आहे. आता चांगला आहे. खाली उभा ठेवा त्याला.
प्रेज द लॉर्ड. त्याला घेऊन चाला तिकडं, चला. 2 आठवड्यापासून जो नातो बघा चालता येत नव्हतं, अशक्त झाला होता कावेळमुळे, तुम्ही त्याच्याकडे बघताय, त्याचे डोळे व्यवस्थित सफेद आहे, हा असा दिलं होतं या पिवलासारखा पडला, पिवळा पडला होता आणि बारीक झाला होता. म्हणजे आता जसं त्याचं शरीर तसं नव्हतं पहिलं, आता बरोबर शरीर बरोबर केला देवाने. देवाने बरोबर केलं. तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या ताईंचं नाव दीपा आहे. ते सांगतात की ते लहान असताना, म्हणजे त्यांना आठवत नाही बरोबर, 5 का 6 वर्षाचे होते, तेव्हा त्यांना एक समस्या निर्माण झाली की त्यांच्या डाव्या पायाला लचक आली होती आणि त्या लचक आल्यामुळे त्यांना पाय टाकताना, पाय वळवताना त्रास व्हायचा आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासून मांडी घालून बसताच येत नव्हतं. ते कुठं पण बसले तेव्हा पाय सरळ करून बसायचे. ही समस्या त्यांना लहानपणापासून होती. त्याच्यानंतर ते सांगतात की त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झालेली आहे. 10 वर्ष लग्नाला जाऊनसुद्धा पण त्यांना ही समस्या होती आणि त्या क्षणाला ते सांगतात की ह्या समस्येसाठी ते ठिकठिकाणी गेले, परंतु काही फरक पडला नाही आहे. त्यानंतर ते प्रार्थनिक सभेत आले आणि जेव्हा 16 ऑगस्टला ब्रदरांचा कोट ठेवण्यात आला होता, त्यावेळेला या बहिणीने विश्वासाने पुढे आल्या, ब्रदरांच्या कोटाला स्पर्श केला. ब्रदरांच्या कोटाला स्पर्श करता क्षणी त्यांच्यावर देवाचं सामर्थ्य उतरलं आणि त्याचा ते सामर्थ्याने खाली पडल्या आणि उठून पाहतात आणि ते बसून पण त्यांनी पाहिलं की इतक्या वर्षाचा जो पायाचा जो आजार होता तो निघून गेला आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणतो मी सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्ही सांगता की तुम्ही लहानपणी म्हणजे तुम्हाला डाव्या साईडच्या पायाला लचक भरली होती, त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचे? पायाची घडी वाळून बसाय जमत नाही, कळ मारायची, घडी मारून तुम्ही पाय मांडी बरोबर बसत नव्हते. आणि काय काय व्हायचं? चालायला वगैरे? चालायला असं पटकनचे पाय पहिले कसे चालायचे जेव्हा तुम्हाला लचक भरली तेव्हा कसे चालायचे? चालून दाखवा, चला. असं पटकनचे पाय टाका गेलं का असं हळू चालायचं, हळू चालायचं. एवढे तुम्ही इकडे या, एवढे तुम्ही हळू चालायचे. म्हणजे तुम्ही सांगताय लहानपणापासून, म्हणजे 5 ते 6 वर्ष पकडा, तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, म्हणजे ते दुखणं चालूच होतं. मांडी पण तुम्ही घालून बसलात नाही लहानपणापासून ते आता पण तुम्ही मांडीमध्ये 16 तारखेला 16 ऑगस्टला 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही मांडी घातलीच नाही. मांडी घात बसायचे तेव्हा लांब पाय करून बसायचे, एक पाय वाळून बसायचे, एक लांब पाय करून बसायचे. म्हणजे जे डावा तुमचा पाय दुखतो ती बाजू तुम्ही मोडायचे नाही, लांब करून बसायचे. लांब करून बसायचे. मग काय झालं की 16 ऑगस्टला काय झालं? बदलाचे कोटाला हात लावला, बघ पडल्यासारखे त्याच्यात निघून सारखं गेलं, मोठं वाटायचे पायाचे दुखणं माझं बरं झालं. बरं झालं. कसं वाटतंय तुम्हाला आता एवढा वर्षाचा? तुम्ही सांगता तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, 10 वर्षात तुम्ही फार वेदना भोगल्यात. पाय पण माझा पुरं वजनसारखा अख्खा पाय पडायचा, पाय वजनसारखा पण झालेला. परंतु 16 ऑगस्टला देवाची कृपा झाली, ब्रदरांच्या कोटाला जसा स्पर्श केला तुम्ही सामर्थ्याने पडलात आणि बरे झालात. चालून दाखवा. प्रेज द लॉर्ड. ताई धावून दाखवा, देवाने तुम्हाला बरं केले. धावा. तुम्ही बघताय 10 वर्षा म्हणजे जवळजवळ 12 वर्षापासून जास्त या बहिणीला पायाला आजार होता, चालता येत नव्हतं, वळता पण येत नव्हतं. मांडी, ताई इकडे मांडी घालून बसा. प्रेज द लॉर्ड. दोन्ही मांड्या घातल्या, उभे राहा. पहिले असे कधी बसलात नाही? असं बसलेत नाही, तर असं पाय ठेवून न बसायची, प्रार्थनाला यायचे बसायचे, असे बसायचे. दुखत होतं म्हणून? दुखत. आता उठा बरं पटकन. प्रेज द लॉर्ड. ब्रदरांच्या द्वारे देवाने तुम्हाला बरं केलं. कसं वाटतंय? बरं वाटतंय. देवाने यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. प्रियंका किंबल. काय साक्ष तुझी? माझे 3 महिन्यापासून म्हणजे डोकं दुखायचं. पहिल्यांदा खूप कमी असं दुखायचं, 2-3 दिवस सोडून. नंतर जून महिन्यात एवढं दुखायचं की सकाळपासून दुपारपर्यंत माझ्या डोळ्यातून आसू यायचे आणि नाकातून पण पाणी खूप यायचं आणि खूप दुखायचं. त्यावेळेस मी देवाचा धावा करायची, तरी पण तात्पुरतं बरं व्हायचं, काही बरं व्हायचं नाही. म्हणजे इतकं भयंकर दुखायचं की डोळ्यातून नाकातून पाणी यायचं? हा, दुपारपर्यंत पाणी यायचं, म्हणजे दुपारपर्यंत दुखायचं खूप जास्त आणि दुपारनंतर थोडं बरं व्हायचं. आणि ज्या दिवस पवित्र आत्म्याची प्रार्थना होती त्या दिवस माझं डोकं म्हणजे थोडंसं कमी झालं आणि नंतर आठवड्यातून 2दा किंवा असं खूप कमी झालं. आठवड्यातून 2दा किंवा 3दा असं दुखायचं. आणि कोर्टाला जेव्हा स्पर्श केला 9 ऑगस्टला, 16 तारखेला, 16 ऑगस्टला जेव्हा तू ब्रदरांच्या कपड्यांना स्पर्श केला तेव्हा? हां, तेव्हा म्हणजे एकदम बरं झालं. आता 2 आठवडे झालेत, एकदा पण दुखलं नाही, एकदा एकदम व्यवस्थित आहे.
आता नाकातून डोळ्यातून पाणी पण येत नाही? नाही नाही, आता रोज सकाळीच म्हणजे मी व्यवस्थित काम करते, आता नाकातून पाणी येत नाही. आणि 2 आठवड्या अगोदर माझे म्हणजे ताप यायचा, खोकला, सर्दीचं सगळंच होता. 2 दिवस होता, पण मी प्रार्थना करत राहिले आणि देवाचा धावा करत राहिले आणि तो त्रास माझ्या प्रभू येशूने ते देखील त्रास काढून टाकला. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव नितीन आहे. ते सांगतात गेल्या 1 महिन्यापासून त्यांचं पोट फुगून आलं होतं आणि फुगल्यामुळे त्यांना फार त्रास होत होता. या आजारासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले आणि गेल्या शनिवारी ते प्रार्थनेसभेत आले. प्रार्थनेसभेत आल्यानंतर शेवटच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत जेव्हा त्यांनी मन लावून प्रार्थनेत भाग घेतला त्यावेळी त्यांना एक दृष्टांत दिसला आणि त्या दृष्टांतानंतर त्यांच्या पोटदुखीचा जो आजार आहे तो निघून गेलेला आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्ही सांगा, गेल्या शनिवारी तुम्हाला काय दृष्टांत दिसला? मला कबूतर दिसला वरती ना, साखरदण दिसलं, ते तुटताना आम्हाला दिसलं. तुम्ही सांगताय गेल्या वेळेला जेव्हा तुम्ही मन लावून प्रार्थनेत भाग घेत होता त्यावेळेला तुम्हाला एक सफेद कबूतर दिसला? हा, कबूतर दिसला आणि साखरदंड दिसलं, ते तुटताना मला पाहिलं. साखरदंड तुटताना तुम्हाला पाहिलं? हो. त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की तुमच्या पोटातला आजार निघून गेला? हां, तेव्हा पोट ढिल्यासारखं झालं. ढिल्लं झालं, ते सैतानाचं बंधन तुटलं. हो. आणि आता तुम्हाला बरं वाटतंय? बरं वाटतं. आता पोट नाही फुगत? नाही. तुम्ही सर्व जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान
जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग, द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत, म्हणून काही लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पापं देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो,
आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा.
आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत. प्रभुचे वैभव